आपण लाईट फिटिंग काम करायला आलेलो आहो. तर आज आपण वायरिंग ऑर्डरला आलो. POPची अंडरग्राऊंडची वायरिंग करायला चालू आहे आणि बाहेर वॉल लॅम्पची पण कटिंग करायला चालू आहे. ती तुम्हाला दाखवतो आजचं काय काम आहे काय नाही, आज काय काय काम करायचं आहे सगळं दाखवतो. पुढे शेवटपर्यंत बघा. काय विषय झाला रोड लाईट गेले काय होय ना, काय तर विषय झाला. लाईट गेली आहे का लाईट बंद पडली आहे काय माहित नाही. आपली मशीन बंद पडली आहे, बाहेर नावाची कटिंग पण चालू आहे, ती पण बंद आहे. बघावं लागते काय झालं काय नाही बाहेर जाऊन. तर आपली इथली सगळी POPची वायरिंग झाली आहे, फक्त आता लाईटी कटिंग करायला आहे. POPला येणार आहे, ती लाईटी कटिंग करून देणार आहे. तर आपलं आता इथे पोर्शनमधली पण वायरिंग ओढून ठेवलेली आहे. आपण POP शीट मारली कटिंग करून लाईट बसवायची आपल्याला. आणि इथं बाहेर ही कोकणचीचं बांधकाम आहे. आता वॉल लॅम्प आणि गेट लॅम्प लावायचं होतं, त्याचं काम चालू आहे. कटिंग चालू आहे ग्राइंडर ब्रेकरनं. पण लाईट काही ठिकाणी गेल्यासारखी बंद चालू व्हायला लागले. वायर हलते काही नाही. पप्पा काय ते कराल ती तिकडं काय चालू आहे, काय झाले. हां अरे मीटर बंद आहे हो. तर आपण काम करताना ह्या बल्बाला बोर्डाची वायर लावली होती. लोड जास्त असल्यामुळं डायरेक्ट कट झाली इथे. त्यामुळे नवीन डायरेक्ट आतमध्ये पॉवर बोर्ड लावायचं नियोजन केलं. इकडं कॅन्सल केलं म्हणून इकडं कुठं लावायला दुसरीकडे जाऊ. कुठं काय बोर्ड आहे इथे. हां इथे बोर्ड आहे, तिथं लावायला लागले. बघाय पुरतंय का नव्याला 2 शिंगावली ती मास्कची. काय रे कसला माणूस नव्या वेल झाले वेल हेल 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 झाले हेल. इंग्लिश काय जमत ना आपल्याला. 9 मीटर लावली असली तरी जास्त येते तिला. 30 रुपये भांडणं चालू झाली अक्षरशः इथं. मग नाही म्हणत असलं फक्त कधी जागा बोलत नाही ना, कमी पण बोलत नाही. व्हिडिओ काढ. नव्याचं मस्त आणि नव्याचं ग्राइंडर आणि नव्याचं मोबाईल. कार्तिक त्याच्या फोन मध्ये नव्याचा व्हिडिओ माझ्या लागला त्याच्यात काढून काय करू. तर मी आता नव्याचं ब्लॉगची शूटिंग चालू आहे. हे नव्या मिनी ब्लॉग करतोय. त्याला नवं काम करायला तिथं फक्त व्हिडिओ काढायला नव्याच्या ब्लॉगमध्ये टाकायला जातो. आणि आपली गेट लॅम्प पण वॉल कटिंग चालू आहे. कोकण शिरायला जेव्हा आपलं मोटिवेशन चलत नाही तेव्हा ग्राइंडर लेकरनं काम चालू होतं. आणि आपलं आता आतमध्ये वायरिंग चालू आहे घरला. सगळी मेन्स वायरिंग बनलेली आहे. पॉईंट्स वगैरे राहिलेले आहे ते आता वडायला चालू आहे. POP सगळी वायरिंग झालेली आहे आपली, कारण की POP आधी करावं लागते. आणि पॉईंट सगळं ओढून घेतलेलं आहे आपण. सगळं मेन्सची ती वायर ओढून घेतलेली आहे MC बॉक्समध्ये. आता फक्त पॉईंटची वायर राहिले ती वडायला चालू आहे. ही बेडरूममध्ये वायरिंग चालू आहे आपली. आता विषय काय झाला, गरमार्क आपण 2 बल्ब काढले इकडे आणि इकडे. गरमार्काने सांगले त्याच्या बाहेर एक बल्ब काढावा आहे. त्यामुळे आता आपला तिथं स्लॅबमध्ये एक पाईप ड्रॉप केलेला आपण तिथं भीम आहे त्या भीमवर फोडून तिथला पाईप बघायला हुडकायचा आहे आणि तिथनं बाहेर टाकायचं आहे. असं नियोजन आहे चालवलं तर. त्यामुळे आपण इथे ड्रिल ब्रेकरचं बीट लावून फोडावं इथं बघा. पॉईंट गावचा नाही, पॉईंट गावला बाहेर टाकायचा, तिथला पॉईंट काढून द्यायचा गरमार्काला. असं नियोजनात चालवलं तर बघू पॉईंट गावल्यावर दाखवेल तुम्हाला. तर इथं फोडल्या तर गावलं तिथं. तरी आपण पाईप ड्रॉप केले आपल्याला सगळं माहिती आहे कुठलं काय. त्यामुळे लगेच पाईप गावला आपल्याला. तिथनं आता फोडून बाहेर साईडला पॉईंट वगैरे टाकायचं म्हणजे दिसली पडते इथं. फॉलेल्या ठिकाणी राऊंड प्लेट लावायची आणि इथे मिळवून टाकायचं. इथनं डायरेक्ट बाहेर एंट्री मारायची, वायर टाकायचं, चेक करून टाकायचं काय मध्ये आपलं. तर आपण इथं आता ड्रिल करून वायर टाकून घेतलेलं आहे. वायर पण ओढून घेतली आहे. इथे फक्त राऊंड प्लेट लावायचं राहिले आहे. ती होल्डरला तर लावून घ्यायची. फक्त इकडे वायर एकत्र करणार वायरिंग खाली ओढून घ्यायची सगळ्यात. ते आता आपली सगळी वायरिंग फॅन बॉक्समध्ये आलेल्या आहे. तो वायरला चिकट टेप लावला स्प्रिंगला आणि या बॉर्डर सगळ्या वायर वाढायचं 18 मॉडेलमध्ये. खाली फुटलेलं गोंड आहे, ती सगळ्या वायरी वाढायचं आहे. तर आपल्या त्या सगळ्या रूमची वायरिंग ओढून झालेलं आहे. ह्या बॉर्डरची झाली, फुटलाईटी झाली, फॅन बॉक्सची पण झालेली आहे. तरी वायर मॉडेल घेऊन आपण आता जिनेतल्या वायरिंग वाढायच्या वरती खाल्ल्या 2 पॉईंट ते वाढलेलं आहे सगळं. फक्त आता इथून वर येऊन जायचं आपल्याला. तर इथं आपण पॉईंटच्या वायरी वाढलेल्या नाही त्या, फक्त मेन्स वायर ओढून आणून सोडून दिलेले इथं. 12 मॉडेलमध्ये इतक्या ते वायरिंग वाढायचं आहे. वायर मॉडेल लावून टाकलं आपण. वायर मॉडेल कशामुळे टाकलं ती सांगतो पहिल्यांदा तुम्हाला. पण लई मोठा बोर्ड टाकला टोपीला. ही एक पॉईंट आहे, ही एक पॉईंट आहे. ह्याच्यात सॉकेट असते
बाहेर जायचं बाहेरचा विषय. ही लाईटी दिसते टोपीला किती लाईट आहे माहिती आहे तुम्हाला? 1 2 3 4 5. त्या साईडला 5. इथे 2 पलीकडे 2. 10 आणि 4 14 लाईट किती जायचे. ह्याच्यात 3 आहे त्या. याची पाहिजे मिळते आपण याला. ह्याच्यात 3 लाईट आहे ते. त्याच्यामुळे 12 मॉडेल बोर्ड टाकलेलं आपण तिथं. बाहेर साईडला इथे एक बल आहे. पलीकडून एक आहे. समोरून एक आहे. त्याच्यामुळे पाणी जास्त येतं. त्यामुळे आपण 12 मॉडेल बोर्ड टाकलेलं आहे तिथं. खालनं जाऊन सामान आणून इथली वायरिंग मॉडेल चालू करू. तर आता आपण ही टोपीची वायरिंग मॉडेल चालू केलेली आहे. बाहेरच्या डब्यात ती सगळं पटून घेतलेलं आहे. त्या पप्पो इकडे स्प्रिंग टाकलं लागले. वायर लावले त्याला आपण. हे आता स्प्रिंग कुठं जाते माहिती आहे तुम्हाला? काय शिफ्टवरून इकडे इथं त्याच्यातून डबी तिथे पण आलं नाही अजून. दाखलावं लागेल नाही तर बियाण्यामधलं कुठलं तर काढावं लागेल. बघू काय होतं काय नाही. तर स्प्रिंग का आपली एवढी मोठी नव्हती त्यामुळे ही मधला पाहिजे काढलेला आपण त्याच्यामुळे टाकलेला. तर आता स्प्रिंगला वायर लावले. ओढून घ्यायला लागलो आपण. पप्पू गेला आतमध्ये वायरी बघायला. हो हां येऊ तर ते वायर भाऊ. काही घातली हो त्यासोबत पाल मेलील पाल आली. थांबदा वायर आले. हो बघू काय ते करू. थांबवड्या काय विषय झाला. डायरेक्ट अशी कटिंग की तिथून तशी घेऊन डायरेक्ट वरी उचल. हां 1 वे साईडला मारून 1 वे तसंच राहू दे. हां चालते चालतंय. हाय मोठी जागा आहे कटिंग होते तिथं. सांडला नव्या फिटनेस कमी झाला तुझं. लेग मारलं त्यामुळे जरा नव्यानं आता नियोजन बदललंय. खाल्ल्याची कटिंग चालू होती. मोर्चा लॅम्पला जरा ताप होते त्यामुळं वरनं घ्यायचं नियोजन केलंय नावानं. हे असंच कटिंग करून ह्या लॅम्पला घ्यायचंय. तर बाकीच्या लॅम्पला हाय कटिंग आणलंय नावानं खालनं करीत. सगळी कटिंग झाली फक्त फोडाचं राहिलंय. इथून एवढी कटिंग घ्यायची फक्त. पप्पूचं काय तर म्हणणं आहे वेगळंच. मग तेवढ्यात 2 बेंड बसते ती. एवढं एक कॉर्नरला बसते आणि एक कोणावर उभं करावं लागते. तेवढ्यात बेंड बसणार ती का? 4 आहेत. वॉल लॅम्प 3 आहेत. गेट लॅम्प 2 आहेत. 3 4 आहेत. ही 1 ही 2 ही 3 ही 4 वॉल लॅम्प आहेत गेट लॅम्प. आणि मध्ये बरोबर सेंटरला ह्याच्यात एक वॉल लॅम्प त्यात एक आणि त्यात एक. काय नियोजन आहे कसं पडतं तसं घे. मग घे मग हाय असंच. आणि 1 2 3 वर 1 4 5 बेंड पडते त्या. हां वर एक उभा करला 5. बघू काय ते चालवला. आता आपली टुप्पीची वायरिंग मॉडेल चालू आहे. एक विषय झाला बाहेरची जी काही लाईट टाकल्या होत्या त्याचा पाईप आपल्याला आतमध्ये घ्यायचा ध्यानात नव्हता. ह्या बोर्डात पण घेतला नाही ह्या डेबीत पण घेतला. साईडला पाईप होता त्यामुळे पुढून घेतला. काही जुनं काम आहे. 2 वर्ष झाले असतील इथं टुप्पीसला पडून. त्याच्यामुळे काय ध्यानात पण नाही. वायरिंग मॉडेल चालू आहे. अशी आपण इकडून डबे टाकले ते A to Z जुळून घेतलेलं आहे. पप्प्या सिलिंग टाकलेले वायर लावले त्याला. अवघड जागेत मुली की नव्याचं काम असते. असं झोपायचं वरून टप्प्यावरून खाली लाईटी फोडायच्या लाईटी लावायच्या. वायरिंग मॉडेल कटिंग मास्के काय काढलं नाही नव्यानं. हो काय पडलं काय भेटू लागला ब्रे काय थांब की वायरिंग तर उडते सगळी.
तिकडे वायर बघ संपत आहे का पप्पाने घेतले वायर तिकडे ओढून नाही इथंच थांबले लाईटी दिली की लाईटी लावून टाकते तिथल्या दोन इशे मिटते पुढचं कामच संपत आहे तुला काय माहिती बड्या नवीन नवीन असल्यामुळे तू तसा करायला लागला वायरिंग मॉडेल चला वरी खाली लाईटी घ्यायला आलोय लाईटी घेऊन जायच्या लगेच बसून टाकायच्या म्हणजे वरचीवर काम आपलं हलकं होत जातं आहे लाईटी सगळ्या आपण आणलेल्या आहे टी व्ही केबल लाईटीची सगळ्या झालेल्या आहे एक लावत आली आपलं काम हलकं होत जातं आहे सगळ्या आता वरमोड आहे एक सीट कलरची लाईट लावणं सगळ्या लाईटी वरमोड लावायची आपल्याला लाईटी घेऊन जातो कशी बसवायची लाईट ती पण दाखवतो तुम्हाला चला मग वर जातो लाईटी घेऊन पर्यंत तर लाईटी सगळ्या वर आणल्या होत्या आपण सगळ्या लाईटीची खोपडायची ही सगळ्या लाईट आहे लाईटी सगळ्या चालून घेतलेली आहे ही पप्पू राहिलेली इकडे वायरिंग वाढा लागला आहे तर आता आपण सगळ्या लाईटीची बसून घ्यायचे ते पुन्हा बाकीचं काम करायचं आहे वरचे टोपीचे सगळे नव्या कुठं आलंय बघितलं नव्या खाल्लं वर एंट्री केली आहे नव्यानं काय विषय केला आहे तुम्हाला दाखवतो खाली किती खोल आहे ती नव्या कुठं आले नव्या आलंय कुठलं दाखवतो कुठं आले पहिल्याला काय विषय ड्रायव्हर आहे कुठं आले स्पायडरमॅन तर नव्या अंगात लय कालाय कोणाला दाखवत आज आज बघितले आपण सगळी पहिली गोष्ट खोट तर बोलतच नाही कधी कधीच बोलत नाही वायरिंग काय आपली सगळी वडायची झालेली आहे तिथं आता होल्डर बल्ब फॅन प्लेट राऊंड प्लेट सगळ्या लावून घ्यायला लागलो वरची जिनेतली वायरिंग झाली लाईटी लावून घेतली त्या आता खाल्ली एका रूमची बल्ब होल्डर राऊंड प्लेट फॅन प्लेट सगळं लावून घेतलं आहे राहिलं फक्त एक फोट लाईट आणि एक बोर्ड लावायचं राहिलं बाकी आपलं सगळं काम झालेलं आहे होल्डर लावून पॅनल ती लावून झालेलं आहे सगळं म्हणजे गेलं तर ते एक करून राहिलं फक्त आणि हॉलचं एक काम राहिलं तेवढं करायला चालू आहे नव्याचं रोबा पप्पन स्टिंग आणलं नव्या गॉगल घालून स्टिंग पिऊन धुरवा लागली कटिंग करूनच परत त्याला पप्प्यानं स्टिंग आणली पहिला स्टिंग पाहायला लागला होता ब्रेकरला वायर कमी तुले त्यामुळे इथली 1 इंच वायर 10 फूट कट केली आहे आणि वाढवून घेतली वायर इकडे कटिंग करायला वायर कमी पडायला ब्रेकरची त्यामुळे दुसरी वायर जॉईंट कर फोडायला ब्रेकरच्या पिनाला वायर जॉईंट करायला बोर्डाची वायर इथपर्यंत आहे ब्रेकरची वायर थोडी आहे त्यामुळे वायर जॉईंट करून घ्यायला हवं तरी आपली सकाळची वॉल लॅम्प आणि गेट लॅम्पची कटिंग चालू होती तरी सगळी कटिंग ती झालेली आहे पायपिंग पण झाली आहे आता वायरिंग मॉडेल चालू आहे आपली आणि या साईडला पण गेट लॅम्प आणि वॉल लॅम्पचं एक पॉईंट काढून ठेवलेलं आहे हे जुनं बितडा त्यांचं आहे तिथून खालनं कनेक्शन घेतलं असंच इथली आता वायरिंग मॉडेल चालू आहे लास्ट एक तुट राहिले वायरिंग इथली वायरिंग ओढून घ्यायची आता खूप टाकलेला आहे स्प्रिंग ही वायरिंग वरती पोरग इकडे ती वायर मॉडेल घेऊन येते तिकडे 2 आहेत ती एक लाल आणि निळा आहे आणजा वायर तिथलं जा हां ही पण गेली का लाल ये घेऊन इकडे ये नवीन पोरग आहे कामाला खूप टाकला इकडे स्प्रिंग हे स्प्रिंग यायला लागले राहू दे इथं ठेव हां स्प्रिंग आली इथनं स्प्रिंग आल्या अशीच खाल्लं इकडून जमिनीची तिकडून ढकल इकडून स्प्रिंग तिकडून ढकलतो न तिकडून कालवा करले बालमजुरी करले म्हणून हे कितवीला आहे तू सोम कितवीला आहे तू ओम नाव आहे सोहमच म्हणला झाला तू काय सांगितलं आपल्याला दोन्ही बी नाव आहेत त्याचे रे क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही बी राहू दे वायर काढून राहू दे वड वायर वड आता वायरिंग मॉडेल तुला तिकडून पप्पा जाऊन असं जमिनीकडे इकडून हो मग वायरिंग मॉडेल आला वड वड आलं थोडं हे वास शिकलं वायरिंग मॉडेल शिकलं आपली सगळी इथली आता वायरिंग मॉडेल झालेलं आहे इथे एक हे वितळावरला वॉल लॅम्पचा पॉईंट आहे ही वरी इथे गेट लॅम्पच आहे तसं तिकडे एक गेट लॅम्पच आहे ही वरी पेंट सोडलेलं गेट लॅम्पच आहे तिथून असंच कटिंग करून इकडं त्याच्या बाहेर एक वॉल लॅम्प इथं वर एक गेट लॅम्प
त्याच्या बाहेर एक वॉल लॅम्प, इथे एक गेट लॅम्प, त्याच्या बाहेर एक वॉल लॅम्प, ह्याच्यावर एक गेट लॅम्प. अशी इथली सगळी कटिंग पण झाली आहे, वायरिंग पण झाली आहे आणि पायपिंग पण झालेलं आहे. आपलं इथलं हॉलमधलं जरा पॉईंट वाढलं होतं, बाहेरचं गेट लॅम्प वॉल लॅम्प, त्याच्यामुळे 18 काय पुरत नाही, बोर्ड काय दुसरीकडे टाकायला येत नाही. त्यामुळे एक नियोजन केलं आहे. इथं टी व्हीचा बोर्ड आहे, त्या साईड एक बल्बचा पॉईंट टाकलेला आहे. इथून एक वॉल लॅम्प आहे, इथून एक वॉल लॅम्प, इथून एक वॉल लॅम्प आहे, ह्यातून 2 वॉल लॅम्प गेट लॅम्प 2 पॉईंट आहे. त्यामुळे इथे बोर्ड काढला 8 मॉडेलचा. नाव बाहेरची कटिंग झाली, इथला बोर्ड फोडून घेतला 8 मॉडेलचा. जास्त पॉईंट आहे तो, त्याच्यामुळं आतमध्ये बोर्ड नवीन काढला. तर आपलं सगळं काम झालेलं आहे, दिवस पण मावळा सगळं. मग आपलं काम आता सगळं बंद केलेलं आहे. तर काचमध्ये जी काय कटिंग केली आहे ती बोलवायला चालू आहे. आपलं POP पण सगळं काम झालेलं आहे, सगळ्या लाईटी बसून घेतलेल्या आहे, स्ट्रीप लाईट ती बसून घेतल्या आहे. फक्त पंखा लावायचा राहिला आहे आणि इथल्या 2 हँगिंग लाईटी येते, ती काय लाईटी नाही त्यामुळे लावायच्या राहिले. आतलं पण आपलं काम सगळं होत आलेलं आहे. इथे कटिंग केली आहे, ती खाली ती लावायची प्रोपर पट्टी लावायची जिन्याला, त्यासाठी कटिंग करून घेतलं असं. आणि ह्या बोर्डामध्ये चॉक लावायचा, त्यात बसला ठीक नाही तर वर एक सर्फेस बॉक्स लावायचा 8 मॉडेलचा, त्यात चॉक लावायचा. MC बॉक्स राहिले त्याच्या कनेक्शन करून घ्यायचं आपल्याला. आणि राहिलेलं काम आता उद्याच्याला करायचं. आपलं काम सगळं स्वच्छ झालेलं आहे, उद्याच्याला फायनल होतं सगळं. आणि इथली जी काय कटिंग केली तर बाहेर वॉल आपल्याला ही बुजवायला चालू आहे व्हाईट सिमेंटमध्ये नवं गेलं बुजवून. इलेक्ट्रिशियन, पुट्टीवाला, मिस्त्री, प्लंबिंग तेवढी राहिले आता नवीन शिकायची. तर सगळं काम झालेलं आहे. नव्याला उशीर व्हायला लागला तर जिमला जायला, घरी गेली जिमला जाऊन येते. जिमला वर कसं आहे माहिती आहे का, तुमच्यासारख्या ढेऱ्या सुरू द्यायला नाही ते मला. डेअऱ्या कसं आहे माहिती आहे का, माग गाड्याला डेअर लागते द्यायला. खोटं बोला नाही खोटं खोटं नाही बोलायचं. एअरबॅग फक्त माग गाड्याला असते तर 2 व्हीलरला नसते, तर 4 व्हीलरला असते. तर आपलं सगळं काम झालं असं, नवं राहिलं तेवढं बुजवून घ्यायला लागले. तिथलं ते करा आता नवीन आंघोळ करणार होते, काय करते काम फिक्स आंघोळ आहे, बाहेरचं बॅरल तुझ्या. तर आजचा व्हिडिओ आपला इथे संपला. उद्याच्याला बघू नवीन व्हिडिओमध्ये. तिथलं उद्याच्या काम फायनल होत आहे, उद्याच्याला तुम्हाला दाखवायचं राहिलेलं.